हरी माऊली. माऊली कोण म्हणायचं तुम्ही? म्या कीर्तनकार हाय हरिभाऊ. बर. वारीला निघालोय. पंढरपूरला वय? हा पंढरपूरला. 50 वर्षात कधी वारी चुकली नाही माझी. अरे वा. हा पण तू कुठं इथं? आओ म्या मुक्ता. हे इकडं पलीकडं आमचं शेत आहे. दरवर्षी ह्या रस्त्यानं लई वारकरी पंढरपूरला जातात. वय वय. मग माझा बा आणि गावातली काही माणसं मिळून त्यांची सेवा करतात. त्यांना काही ताण भुकेला काही खाया देतात, पाणी देतात. माझा बा म्हणतो असं केल्यानं लई पुण्य लागतं. हा लई पुण्याचं काम माऊली. घ्या की मग तुम्ही बी. वा वा वा. बरं बुवा, हा याच्यामध्ये थोडा शिदा आहे, हा. तांदूळ आहे ती वा वा. आणि हे थोडे फळं आहेत. म्या काय म्हणती, हा. धरा की तुम्ही हे. हा. ते नव बुवा, एक विचारू का? हा विचार की विचार. हे वारी म्हणजे काय हो? आणि वारकरी कोणाला म्हणतात? आणि जो पंढरपूरला जातो त्यालाच दिंडी म्हणतात, त्यालाच वारी म्हणतात, का कंचबी देवाला गेलं त्याला वारी म्हणतात? अगं माऊली, पंढरपूरला दरवर्षी येरझारा घालत्या ती, त्याला वारी म्हणतात. असं होय. आणि जे वारकरी वारीकरी हा. वारी जे करत्यात त्यांना अपभ्रंश झाला वारकरी असं असं होय. म्हणतात. आणि जे एकत्रित जथ्याने जातात की नाही, होय होय होय. रामकृष्ण हरी म्हणत, होय होय होय. त्याला दिंडी म्हणतात. असं होय. असं वय पोरी. अहो कसलं भारी सांगताय बुवा तुम्ही. पण वारी करणं म्हणजेच का ते सत्कर्म? कारण माझा बा कायम म्हणतो सत्कर्म करायला पाहिजे, सत्कर्म करायला पाहिजे. म्हणजे हे वारीला जाणं म्हणजेच असणार बघा ते सत्कर्म. ते काय असतं बरं? अगं पोरी, सत्कर्म म्हणजे चांगलं कर्म. तुम्ही जे आत्ता करतात की नाही, वारीला जाणाऱ्या येरझारा घालणाऱ्या लोकांनी तुम्हाला हे असं दिलं, चांगली सेवा करतात, होय. त्यालाच सत्कर्म म्हणतात. आजकालच्या काळातलं सत्कर्मच झालं म्हणायचं की. वय वय माऊली, हेच तर सत्कर्म हाय. असं होय बुवा. तुमच्याकडं तर समजेतीच उत्तर आहेत की. अगं असं काही नाही. लई झाक कीर्तन करत असणार बुवा तुम्ही. आता हाय माऊलीनं दिलेलं हाय तसं करतोय की. पण ते झालं तवाच्या काळातलं. म्हणजे पांडुरंग होता, ज्ञानेश्वर माऊली होत्या, सगळे तवाचा संत काळ- होते. वय वय. पण तो काळ वेगळा होता. आता बघा या अशा मोटारी जात्यात, मोठ्या मोठ्या बिल्डिंगा उभ्या राहतात. आताचा काळच बदलला. मग तेव्हाचं ज्ञान आता काय उपयोगाचं? अगं पोरी, काळानुसार सत्कर्म पण बदलले की. पर्यावरणाचं रक्षण करणं, निसर्गाची काळजी घेणं, प्लास्टिकचा प्रादुर्भाव नष्ट करणं, हेच आपलं काम. काळानुसार समद बदलतं बघ. आणि काळानुसार आपण वागणं म्हणजे सत्कर्म. अगं अनादी काळापासून हे सगळं चालू. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम माऊली हेच सांगून गेले. आणि हेच सत्कर्म आपण करायला पाहिजे बरं का. बरं झालं तू दिलंस. लई झाक झालं बघ. लई पल्ला गाठायचा आहे माऊली. जातो म्या. बरं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पण